तर रामराम मंडळी, तुम्हाला सर्वांना तर माहितच आहे आपण परवा दिवशी फ्रंट साइडचं आरीवर्क कंप्लीट केलेलं आहे आणि आपण जे फ्रंट साइडचं जे आरीवर्क केलेलं आहे त्या ठिकाणी आता आपल्याला रेशीम धाग्यानं अंडरलाईन करायचं आहे। तर चला मग मंडळी आपण सुरुवात करूया। 0.5 mm ची सुई आणि रेशीम धागा आपण सोबत घेतलेला आहे आणि आज आरीवर्क करत असताना आपल्याला शुगर बीड्स, गोल्डन मनी किंवा आणखीन कुठल्याच कलरचे मनी किंवा आणखीन दुसऱ्या ह्याच्यातले इतर सामान लागणार नाहीये। इन्स्टावरती खूप सारा कमेंट्स आणि डीएम आलेले आहेत की रिंगची आणि स्टँडची लिंक द्या। तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सर्वात अगोदर माझ्या सोनू ऑफिशियल 1511 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। इथे तुम्हाला आरीवर्क रिलेटेड सर्व वस्तूंची लिंक मिळून जाईल। तर तुम्ही बघू शकता की मी अशा प्रकारे सिंगल चेन स्टिच करत आहे। घरामध्ये आरीवर्क करत असताना खूप कंटाळा येऊ लागला होता म्हणून मी गच्चीवरती आले होते। तर सूर्यदेवता भगव्या रंगामध्ये चमकत होता, मग तो सूर्यास्ताच्या वेळ असो किंवा सूर्योदयाच्या वेळ असो। तर फायनली आपली सिंगल चेन स्टिच करून झालेली आहे। तर तुम्ही बघू शकत आहात की मी हे जे आरीवर्क केलेलं आहे ते किती सुंदर दिसत आहे आणि अशाच प्रकारे मी फ्रंट साइडला दोन्ही साइडनं केलेलं आहे। तर हे फ्रंट साइडचं आरीवर्क केलेलं कसं वाटत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। बाय।